जालना जिल्ह्यातील पेट्रोल डिझेल टंचाईचा फटका आता थेट शेतकऱ्यांच्या शेती कामांना बसू लागला आहे. मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले असून औषध फवारणी आणि पाणी पुरवठ्याची कामे ठप्प झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर भोकरदन तहसील कार्यालयासमोर संतप्त शेतकरी पुत्रांनी फवारणी पंप वाजवत अनोखे आंदोलन छेडले. प्रशासनाच्या धोरणाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांना इंधन पुरवठा तातडीने सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नेमकं काय आहे हे आंदोलन आणि शेतकऱ्यांच्या मागण्या? जालना जिल्ह्यात निर्माण झालेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईमुळे शेती क्षेत्रावर गंभीर परिणाम होत असल्याचे चित्र समोर आले आहे. भोकरदन तालुक्यातील शेतकरी आणि शेतकरी पुत्रांनी तहसील कार्यालयासमोर फवारणी पंप वाजवत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. मिरची उत्पादक शेतकऱ्यांकरिता सध्या औषध फवारणीचा महत्वाचा कालावधी सुरू आहे. मात्र पेट्रोल उपलब्ध होत नसल्यामुळे फवारणीची कामे रखडली असून पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे डिझेल अभावी शेतातील पाणी पुरवठा करणारी इंजिने आणि ट्रॅक्टरही बंद पडल्याने पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे ठप्प झाली आहे. भोकरदन तहसील कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध नोंदवत जोरदार घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांना पेट्रोल डिझेल मिळालेच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. यावेळी नायब तहसीलदार बालाजी पुप्पलवाड आणि नायब तहसीलदार सदानंद नाईक यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शेतकऱ्यांच्या शेती कामांसाठी इंधनाचा स्वतंत्र कोटा राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्त्यांनी सांगितले आहे की जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कॅन किंवा बाटलीमध्ये पेट्रोल डिझेल देण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शेतातील फवारणी पंप आणि इंजिन पेट्रोल पंपावर नेणे शक्य नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. औषध फवारणी, पाणी पुरवठा आणि मशागतीची सर्व कामे थांबण्याच्या मार्गावर आहेत. शेतकरी पुत्र नारायण लोखंडे यांनी प्रशासनाने शेतकऱ्यांसाठी किमान 40% इंधन साठा राखीव ठेवावा अशी मागणी केली आहे. तर सामाजिक कार्यकर्ते विकास जाधव यांनी पावसाळा तोंडावर असताना शेतीची कामे रखडणे ही गंभीर बाब असल्याचे सांगत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने योग्य तो निर्णय न घेतल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेल टंचाईचा प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या मागण्या याकडे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. पेट्रोल डिझेल टंचाईमुळे आधीच नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता इंधनाचे नवे संकट उभे राहिले आहे. औषध फवारणी, पाणी पुरवठा आणि मशागतीची कामे रखडल्याने शेतकरी चिंतेत आहेत. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देणार का, की आंदोलन आणखी तीव्र होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.